If you want me, if you need me, I'm yours. If you want me, if you need me, I'm yours. सोशल मीडिया एडिक्शन म्हणजे काय? एडिक्शन म्हणजे एक वाईट सवय. सोशल वापरताना आपण कोणतं कंटेंट कंझ्युम करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही अशा लोकांना फॉलो करा जसं जे तुम्हाला बिझनेसमध्ये किंवा कुठल्या आपली लाईफस्टाईल जगायला चांगलं काहीतरी सांगते. आणि आता ॲडिक्शनबद्दल बोलायचं झालं तर आपण इंस्टाग्रामवरती खूप 3-3, 4-4 तास घालवतो. त्याच्याने आपल्या मेंटल हेल्थ, आपल्या फिजिकल हेल्थ आणि आपल्या दिवसभर आपण जे काय काम करतो त्याच्यावरती अफेक्ट होतो. म्हणजे आपण आपले दिवसातले 10 तास हा इंस्टाग्रामवरतीच घालवतो. आपण ते न करता आपण कुठल्या तरी चांगल्या गोष्टीवरती तो टाईम स्पेंड केला पाहिजे. हे तुम्हाला बरोबर वाटतंय का? आपण आपला अख्खा दिवस आपण सोशल मीडिया वापर करण्यासाठी करतो, फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी. बाकीचं काय करतो का आपण त्याच्यावरती? नाही ना, कधी करताना माहित आहे का? आणि तुम्ही इन्फ्लुएन्सर लोकांना फॉलो करत असाल बरोबर, कोण असेल ते इन्फ्लुएन्सर लोकांचं कामच आहे इन्फ्लुएन्स करणं. पण तुम्ही कितपत तुम्ही त्या कॉन्टेंटला इन्फ्लुएन्स व्हायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड होतं. आणि पूर्ण आपला बँक बॅलन्स हे झालं, मग त्याच्यात आपण एका स्कॅममध्ये अडकत जातो. तो त्याला म्हणतात ऑनलाईन स्कॅम. त्या जाळ्यात आपण अडकत जातो. त्याच्यामुळे हे ॲडिक्शन हे चांगलं नाही. आता हा ऑनलाईन स्कॅम त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? थोडीफार ऑनलाईन स्कॅम म्हणजे काय माहिती आहे का? हे तुम्ही ऐकले का कधी? ऑनलाईन स्कॅम झाला किंवा फ्रॉड झाला खूप वेळा ऐकला. तर तो कसा होतो आणि त्याचं इंट्रोडक्शन काय हे सृष्टी सांगतो. फोनपे यांसारखे ॲप नव्हते तेव्हा प्रत्येक आपले जे पॅरेंट्स आहेत प्रत्येक वेळी कुठे काही पैसे लागत असतील किंवा कुठे काही ट्रान्झॅक्शन पाहिजे असेल तर आपण प्रत्येक वेळी आपल्याला बँकेत जाऊन कॅश काढायला लागेल, बँकेत लाईनवर थांबायला लागेल. पण आता काय झाले की गुगल पे, फोनपे ह्यांसारखे ॲप आहेत. त्यामुळे आपण विदिन अ मिनिट किती पण अमाऊंट ट्रान्सफर करू शकतो. पण हे पूर्णपणे सेफ आहे का? तुम्हाला काय वाटतं? तर हे पूर्णपणे सेफ नाही. आपण जेव्हा QR कोड स्कॅन करतो किंवा UPI ID पैसे ट्रान्सफर करतो तेव्हा प्रत्येक वेळी किती पैसे पुढच्याला काही वेळेस असं होतं बघा, जेव्हा पैसे ट्रान्सफर होत नाही पण आपल्या बँक अकाउंटमधनं ते पैसे डेबिट होतात. असं प्रत्येक वेळी नाही होत पण काही वेळेस असं होतं. मी सांगते 1930 चा नंबर सांगते तुम्हाला सायबर क्राईम पासून वाचवण्यासाठी. तुम्हाला म्हणजे ऑनलाईन फ्रॉड कॉल वगैरे येतात, सो तुम्ही त्याच्यापासून 1930 या नंबरपासून वाचवू शकता. तो नंबर डायल करून. ओके. शॉपिंग केली आहे का? ऑनलाईन शॉपिंग कुठल्या ॲपवरून केली? काय केलं त्याच्यावरून? हे काय केलं सांगा. दादा तू ऑनलाईन शॉपिंग करतोस कुठल्या ॲपवरून करतोस? मिशो. तू पण मिशो करतो का? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे नाही करत? बरं काय करतो मिशोवरून? वॉच घेतो. ओके. तुमच्यापैकी कोण? बरं ठीक आहे. माझं मित्र तुम्हाला सांगतो. आता थोड्या दिवसापूर्वी माझ्या मित्रांनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे iPhone 16 Pro लॉन्च झालेला आहे. तर त्याची प्राईस किती असेल साधारण? 1 लाख. तर माझ्या मित्राने ॲमेझॉनवरून iPhone 16 Pro Max बुक केला. त्याची डिलिव्हरी होती 15 दिवसानंतर. तो डिलिव्हरी मॅन घरी आला. त्यांनी काय केलं? ओपन बॉक्स केला. तर त्याच्यात काय निघलं माहिती का? विम बार. 1 लाख गेले पाण्यात. असं. तर तुम्हाला हे सांगतो, जर आपण कुठली वस्तू ऑनलाईन मागवतो तर आपल्याला सगळं 2 स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतर ती वस्तू आपल्याला मागवायची असते. आता सध्या आपण काय करतो? कॉस्मेटिक्स, भाजीपाला, किराण्याचं सामान हे सुद्धा आपण ऑनलाईन मागवतो का? वेळ लागण्यासाठी. आपल्या सोसायटीच्या बाहेरचं दुकान असतं पण आपण इतके पण कष्ट घेत नाही. देतो का नाही? नाही घेत सामान आता
आणि ऑनलाईन भाजीपाला कोण मागवतं विक्री करून तो वापरतो वापरतात ते सोडून दुसरं आहे व्हॉट्सअप यूट्यूब हे पण वापरतात करून ऑनलाईन फ्रॉडला थांबवू शकता. थँक्यू.